सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। भारतीय किसान संघाचा शिरपूर मार्केट कमिटी, तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीला धडक मोर्चा। दिनांक 8 मे 2025 सकाळी 10 वाजेच्या सुमारास भारतीय किसान संघाचा शिरपूर मार्केट कमिटी, तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीला धडक मोर्चा वळवला। मोर्चाचा उद्देश निवेदन देऊन आपली मागणी मांडणे होते। सुमारे 100 ते 150च्या संख्येने भारतीय किसान संघाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होती। या निवेदनात तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या किमती व साठा यांच्यावर नियंत्रण करणे व दुकानदारांना दुकानासमोर ठळक अक्षरात भावफलक लावणे याची विनंती भारतीय किसान संघाने केली। तसेच शिरपूर तालुक्यात केळी, पपई यासारखे रोपे तालुक्यात नर्सरी मधून घेतात ते अप्रमाणित व अपरिपक्व स्वरूपात देतात। नर्सरी मालक मनमानी भाव घेऊन डुप्लिकेट रोप देतात। यावर तालुका कृषी अधिकारी यांचं नियंत्रण असणे गरजेचे आहे। तसेच सभापती व सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर यांना देखील निवेदन देण्यात आले। या निवेदनात मनमानी पद्धतीने ठोस कोणतेही कारण नसताना संबंधितांकडून मार्केट कमिटी बंद केली जाते। शेतकऱ्यांकडून माल विकत घेतल्यावर व्यापाऱ्यांकडून वेळेवर पैसे मिळत नाही। एक महिना त्यांना फिरवले जाते व उडवाउडवीची उत्तरे दिली जातात। मार्केट कमिटीच्या बाहेर जे व्यापारी खरेदी करतात त्यांच्यावर आपले मार्केट कमिटीचे काही नियंत्रण नाही। मागच्या वर्षी देखील 1 ते 1.5 ते 2 कोटींची फसवणूक करून एक व्यापारी फरार झाला। त्याची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागली, अशी माहिती जिल्हा मंत्री दत्तूजी माळी यांनी दिली। अपेक्षाकृत कृती न झाल्यास भारतीय किसान संघ आपल्या मार्फत जिल्हा पातळीवर व वरील पातळीवर त्याची दखल घेण्यासाठी कृती करेल, अशी मार्मिक विनंती तालुका मंत्री विशाल वाणी यांनी केली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा पत्रकार मयूर वैद्य। भारतीय किसान संघाचे सगळ्या ग्राम समिती व तालुका समितीचे सदस्य मार्केट कमिटीत जमलेले आहेत। त्याचं कारण असं आहे का मार्केट हे मनमानी पद्धतीने कधीही केव्हाही बंद केलं जातं आणि पूर्वसूचना शेतकऱ्यांना दिली जाते 2 दिवसाआधी का 8 दिवस, 6 दिवस, 10 दिवस मार्केट बंद आहे। त्याच्यासाठी आज आणि दुसरा असा विषय का जेव्हा शेतकऱ्याचा माल विकत घेतला जातो त्याची पेमेंट पण 20-20, 25-25 दिवसांनी शेतकऱ्यांना दिली जाते। तर आज त्या गोष्टीसाठी आज आम्ही मार्केट कमिटीमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत आणि जे मार्केट शेड आहेत ते पण शेतकऱ्याच्या उपयोगात न घेता सगळे व्यापारी त्या शेडचा उपयोग करून घेत आहेत। तर या सगळ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टींवर जो आज अन्याय होतोय त्या अन्यायाविरुद्ध आम्ही आज मार्केट कमिटीत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। हर किसान हमारा नेता है। भारतीय किसान संघ